तर मंडळी, आज आपण आलो आहोत श्रीवर्धन तालुक्यातील गालसुरे गावी आणि तिथे आज हनुमान जयंतीचा कार्यक्रम आहे आणि आज रात्री आपण डबलवारीचा सामना पाहण्यासाठी आलो आहोत। आधी आपण मंदिरामध्ये दर्शन घेऊया। अतिशय आनंदात साजरा होत आहे आणि त्यानिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या मंडळाने केलंय आणि रसिक मायबापांचं उदात्त मनोरंजन आणि समाज प्रबोधन व्हावं या उदात्त हेतूने आज डबलवारी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय आणि त्या सामन्यासाठी आम्हा 2 गुवांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे। मी स्वतः गौरव अशोक पांचाळ, साई प्रसादिक भजन मंडळ, मुनगुस कडेवटार, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी मला या ठिकाणी पक्वास साथ करतायत। माझे बंधू वैभव पांचाळ आणि मला तबला साथ करतायत ते कोकणातील सुप्रसिद्ध तबलावादक सौरभ भोगले। त्याचप्रमाणे आम्हाला आज प्रतिस्पर्धी म्हणून जे गोवा लागले ते महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ, गाव त्यांचं आहे नाडण, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग व आमचे मित्र संदीप पुजारी गोवा या ठिकाणी पक्वा साथ करतात ते आमचे घाडी आणि तबला साथ करतात ते सुप्रसिद्ध तबलावादक घाडी आणि गोवांची सर्व मंडळी आम्हा 2 गोवांना या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून परमेश्वराची सेवा करण्याची सुसंधी या मंडळाने प्राप्त करून दिली। त्याबद्दल या मंडळाचे अध्यक्ष स्थानिक अध्यक्ष सन्मान्य रामकृष्ण मांजरेकर साहेब, उपाध्यक्ष सन्मान्य सुनील पोळेकर साहेब, त्यानंतर सचिव सन्मान्य राजेंद्र साखरकर, त्यानंतर मंगेश पोळेकर, त्यानंतर अनिकेत पोळेकर, अमित पाटील, सन्मान्य अभय पोळेकर, सन्मान्य सुरेश पोळेकर, सन्मान्य रामचंद्र पोळेकर, त्याचप्रमाणे सन्मान्य जनार्दन मोहित, त्याचप्रमाणे श्री मोहन पोळेकर याचे देखील आभार मानतो। त्याचप्रमाणे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य निलेश पोळेकर, उपाध्यक्ष सन्मान्य किरण मोहित, त्याचप्रमाणे संकेत मांजरेकर, मंदार पोळेकर, अजय पोळेकर, किशोर जाधव, प्रसन्न पोळेकर, श्रवण पोळेकर, वसंत मांजरेकर, अमित पोळेकर यांचे आभार मानतोय। त्याचप्रमाणे महिला मंडळ अध्यक्ष संगवी पोळेकर, उपाध्यक्ष सन्मान्य रश्मी पोळेकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्व महिला मंडळ यांचे आभार मानतोय। नावं खूप आहेत कारण तुमचं कार्य देखील तेवढं महान आहे, त्याच्यामुळे या मंडळातील सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ आणि महिला मंडळ यांचे आभार मानतोय। त्याचप्रमाणे आज आमचा आवाज तुमच्यावर पोहोचवण्याचे जे काम करतात ते आपले साऊंडवाले त्यांचे देखील आभार मानतोय। या ठिकाणी जमलेले तमाम रसिक मायबाप यांचे आशीर्वाद पाठीशी घेतोय। या गावची ग्रामदेवताच म्हणतात किंवा ज्यांच्या पदस्पर्शाने हे गाव पावन झाले ते बजरंगबली हनुमान यांचे आशीर्वाद पाठीशी घेतोय। विद्येची देवता सरस्वती मातेला वंदन करतोय। माझी ग्रामदेवता आई गुंजाई चरणी नतमस्तक होतोय। माझे गुरुवर्य संतोष शिरसेकर बुवा यांचे आशीर्वाद पाठीशी घेतोय। संपूर्ण जगताचा आराध्य दैवत
सोबत गणपती गजाननाला वंदन करून भजन कसं करावे हे ज्यांनी आम्हाला शिकवलं ते कोकणातील पंचरत्ने कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा, भजन महर्षी परशुराम पांचाळ बुवा, संगीतरत्न विलास पाटील बुवा, जयराम धाडीगावकर बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, या सर्व पंचरत्नांच्या चरणाची नतमस्तक होतोय. धर्म कसा जपला पाहिजे हे ज्यांनी आम्हाला शिकवलं ते हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून परस्त्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी हरिनामाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. त्यावेळी त्यांचे विचार काय असायचे की गो तुझ्या झिलाचं लगीन ठरला की नाही, तुझ्या चेडवाचा लगीन झाला की नाही. पण आता सार्वजनिक ठिकाणी पूजा असली किंवा कोणता कार्यक्रम असताना 4 बायका एकत्र आल्या की त्यांचा एकच विषय असतात, तो तुझं मागच्या महिन्याचा 15चा जो हप्तो इलो की नाही. ही सध्याची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हे सगळे विषय बरोबर आहेत. तरी पण सरकारला एकच विनंती आहे, 15चा हप्ता आहे. आता साध्या एसटी मध्ये जरी गेलात तरी त्यांना 50% आरक्षण आहे. एसटी एवढ्या फुल झाल्यात की पुरुषांना त्यामध्ये जागाच नाही. सरकारने पुरुषांचा देखील विचार केला पाहिजे या बाबतीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक साधा विचार करा, टीव्हीवर देखील बघितलं तरी त्यांच्यासाठीच आहेत. साधा टीव्हीवरचे ऍड जरी बघितले आपण तर काय, संतूर लगाव खूबसूरती पाव, फेअर अँड लवली लगाव खूबसूरती पाव, आणि आपल्यासाठी काय इजगाट लगाव खुजली बघाव. ही आपली सध्याची परिस्थिती आहे. पण हे इजगाट बिजगाट आलं कधीपासून, पूर्वीची लोक धोत्र घालायची, धोत्र. त्याच्यामुळे हे इजगाटचा प्रकार तेव्हा नव्हता. आता विषय वेगळा. त्याच्यामुळे आता हा रूपाचा अभंग ज्याच्यात भगवंताचं रूप दिसलं पाहिजे. अख्ख्या जगाचा मालक ज्यावेळी त्या पुंडलिकाला भेटायला आला तेव्हा पुंडलिक काय करत होता, आपल्या आई वडिलांची सेवा करत होता. अख्ख्या जगाचा मालक पांडुरंग त्याला भेटायला आलाय. त्याने पहिलं काय सांगितलं, मी माझ्या आई वडिलांची सेवा करणार आणि मग मी तुझं दर्शन घेणार. समोर असलेली वीट त्याच्या पुढ्यात फेकली आणि सांगितलं, ह्या विटेवरती उभा राहा, जिथपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होणार नाही तिथपर्यंत मी तुझं दर्शन घेणार नाही. याच्यातून आपल्याला ह्या कलियुगात काय पुंडलिकाकडून काय घ्यायचं आहे की देवापेक्षा जर श्रेष्ठ कोण असेल, देवापेक्षा श्रेष्ठ कोण असतील तर आपले आई वडील. एकदा जोरदार टाळ्या आपल्या आई वडिलांसाठी वाजवा मंडळी. कारण अख्ख्या जगाला वेळ लावणारा तो पांडुरंगाचं दर्शन देखील त्या भक्त पुंडलिकाने आई वडिलांच्या सेवेनंतर घेतलं. म्हणजे आई वडिलांमध्ये किती ताकद आहे हे आपण जाणलं पाहिजे. रूपाचा अभंग घेऊया, कारण सध्या परिस्थिती खूप वाईट आहे. आता माझ्याकडे फक्त 1.25 तास दिलेला आहे आणि मंडळाने एक बुवा तरुण आणि एक बुवा टकलो. बुवा प्रत्येक ठिकाणी जातात तेव्हा गाणं म्हणतात, माझ्या पप्पांनी गणपती आणला. तसं बुवा गाणं काय म्हणतात, या मंडळाने टकला आणला. टकल्या आणि गौरवची जोडी आहे गमती, टकल्या आणि जोडी आहे ते लोक टुकुमुकू बसतात चांगला. या मंडळाने टकला आणला. आणि आजची बारी पूर्ण टाकल्यावरतीच होणार त्याच्या माका माहिती. कारण माझे एकमेव आवडते बुवा आहेत ते. कारण दुसऱ्याला कधी टार्गेट न करणारा बुवा म्हणजे संदीप पुजारी. एकदा जोरदार टाळ्या आमच्या बुवांसाठी वाजवा. आणि हे खूप गरजेचं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. हे सगळं होणं खूप गरजेचं आहे. समोरच्या बुवाला देखील आपण चांगलं बोलणं गरजेचं आहे. नाहीतर एक दिवस ह्या आमच्याच बुवांची अशी परिस्थिती येणार आहे की आतमधून कोणतरी येणार आणि आम्हाला दांडक्यान मारणार 100%. ही परिस्थिती आता लांब नाही आहे, जवळ आलेली आहे. कारण आम्हाला एवढं दुर्भाग्य आमचं आहे की आज आमच्या भजनाला नियम आलेत. विचार करा, आज 2020 भजनामध्ये नियम आलेत. आम्ही एक विषय काढला की काय, पारंपरिक बारीला खूप वेळ जातो म्हणून 2020 पर्याय आला. पण आता सध्या 2020 भजनामध्ये देखील गजर 1.5 तास होतोय. त्याच्यामुळे हा पर्याय नाही आहे, हे मुद्दाम केलेला आहे. चांगला प्रकार आहे 2020. पण एकमेकाची उणीधुणी काढण्यात जो वेळ जाताना त्याच्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण करणं खूप गरजेचं आहे. कारण आज आपलं हे भजन पूजन कीर्तन नामस्मरण कोणामुळे टिकलंय? फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. एकदा जोरदार टाळ्या. कारण ज्यावेळी शाहिस्तेखानाची बोटं महाराजांनी छाटली, शाहिस्तेखानाची बोटं छाटल्यानंतर
सगळीकडे काळोख पसरला आणि शाहिस्ते खान जिकडे तिकडे साईरा वेरा पळतोय, हातातून त्याचे रक्त वाहता, इकडे पळतोय तिकडे पळतोय आणि पळता पळता त्याची बहीण त्याच्या समोर आली. पळता पळता त्याची बहीण त्याच्या समोर आली, त्याच्या समोर थांबली आणि त्याला सांगते, हुजूर हुजूर जगा हो गया, हुजूर जगा हो गया, ये शिवा मेरी बेटी को उठा ले गया, ये शिवा मेरी बेटी को उठा लेगा. हे ऐकल्यानंतर तो रक्ताबंबाळ झाला. शाहिस्ते खान 5 मिनिटं तिथे तिच्या समोर थांबला आणि तिला सांगतो, अगं तो मराठ्यांचा राजा आहे, तो मराठ्यांचा छत्रपती आहे, तो एखाद्याची बोट उडवू शकतो, एखाद्याचं मुंडकं उडवू शकतो, पण कोणाच्या आया बहिणीवर कधी हात टाकणार नाही. असा माझा राजा होता, असा माझा राजा होता, असा माझा राजा होता. आणि मला वाटतंय भजनाच्या मार्फत आपण हे देणं खूप मंडळी गरजेचं आहे. नाहीतर आज मुंबईसारख्या ठिकाणी आमची एवढी बिकट परिस्थिती आहे. आम्ही घराच्या बाहेर जेव्हा पडतोय ना, मगाशी सांगितलं की महिलांसाठी 1500चा हप्ता आहे. असू दे, महिलांना 1500, 2100, अगदी 15-30 हजार रुपयापर्यंत द्या. पण आज ज्यावेळी आमच्या महिला, माझी आई, माझी बहीण, माझी बायको, माझी मुलगी जेव्हा घराच्या बाहेर पडते ना, तेव्हा ती घरात नीट येईल का ह्याची आम्हाला शाश्वती नाही. आज 3-3 वर्षाच्या मुलींवरती बलात्कार होत आहेत. एवढं मोठं दुर्भाग्य आहे. माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे, 1500 द्या, 2100 द्या, 5000 द्या, पण एक स्त्रियांसाठी एक चांगला सुरक्षा कायदा काढलात ना तर खूप आमच्यासाठी महत्वाचं आहे. तेवढंच फक्त आमच्या भजनाच्या मार्फतून गेलं. कारण आज मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही जेव्हा फिरतो, एवढी वाईट परिस्थिती आहे आमची. त्या दिवशी आमच्या बाजूच्या ऑफिसमध्ये एवढी बिकट परिस्थिती आली, तुम्हाला सांगतो ऐशूनू, माझ्या बाजूला ऑफिस आणि त्या ऑफिसमध्ये शॉर्ट सर्किट झालं. आग, एवढी मोठी प्रचंड आग लागली. त्या आगीमध्ये त्या ऑफिसमधले सगळे जळून मेले. विचार करा, सगळे जळून मेले. फक्त एकच माणूस वाचला, एक माणूस वाचला. आता एवढे सगळे जळून मेल्यानंतर एक माणूस वाचला, कापत कापत आपल्या घरी गेला. घरी गेल्यानंतर साहजिक आहे, आपला नवरा एवढ्या टेन्शन मध्ये आलाय, घामाघूम होऊन कापतोय. बायको आली, एक तांब्या घेऊन त्याच्या हातात पाणी दिलं. एक तांब्या पाणी प्यायल्यानंतर ती बायको ते काय विचारतं, हो एवढा घाबरलंच तरी की त्या काय झाला तरी काय. तर तो बिचारो सांगतो, अगं काय सांगू तुका, माझ्या ऑफिसमध्ये म्हणतो शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली आणि सगळे जळून मेले, फक्त मी एकटाच वाचलो. एवढं ऐकल्यानंतर बायको ती ऐकता, ती म्हणता, हो माझं नशीब बलवत तर माझं नशीब चांगला म्हणून तुम्ही वाचलात. फक्त एक माका सांगा, एवढे सगळे जळून मेले, तुम्ही एकटेच कसे वाचलात. तर तो माणूसला विचारतो, म्हणता अगं बाकी काय नाही, तंबाखू खाल्ला होता तो बाहेर थुकायला गेलो रा म्हणून म्हणता मी वाचलो. आता एवढं सांगितल्यानंतर तो ऐकायला तयार नाही. तो म्हणता, अगं पण ह्या आगीमध्ये जेवढे जळून मेले तेवढ्या सगळ्यांना सरकारने म्हणता 50-50 लाख रुपये मंजूर केलं. एवढं म्हटल्यावर त्याने कपाळावर हात मारला. म्हणता म्हणून तुमका सांगित होते की हा वाईट व्यसन सोडून द्या, तर म्हणता 50 लाख रुपये आज माझ्या घरात आले. म्हणजे सध्याच्या परिस्थितीत पैशाला एवढी किंमत आहे, पैशाक लय किंमत आहे, पण तुम्ही कोण देत नाही आमका. विचारू बघा, तुम्ही वाट बघता. कारण ते का काल जवळजवळ 2-1 हजार रुपये बक्षीस पडलेला. बाबू भेटणार तुका, टेन्शन घेऊन. तर किल्ल्यावरी खेळ सह्याद्री पूर्ण जिंकला राजान, सह्याद्री पूर्ण जिंकला शिवबा छत्रपती झाला, शिवबा छत्रपती झाला, शिवबा छत्रपती झाला. सह्याद्री पूर्ण जिंकला राजा, शिवबा छत्रपती झाला. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी आहे नदीच्या काठाला, उभी आहे नदीच्या काठाला. अरे जर का सूर्यनारायण उगवले नसते तर आपल्याला आकाशाचा रंगच कळला नसता. सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच कळला नसता. आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आपल्याला हिंदू धर्माचा अर्थच कळला नसता. हिंदू धर्माचा अर्थच कळला नसता. हिंदू धर्माचा अर्थच कळला नसता. पण छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे
पण दुसऱ्याच्या घरी असं का म्हटलं जातं? पण छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या आधी त्यांना ज्यांनी घडवलं त्या जिजामाता जन्माला येणं खूप गरजेचं आहे. सध्या स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण खूप वाढलंय. सध्या बरीच गाणी येतात नवीन नवीन आपल्या कोकणाला धरून. स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतं मन, तुमचं प्रसन्न होतं मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतं मन, तुमचं प्रसन्न होतं मन. तुम्ही येऊन बघा. त्यानंतर आता एक नवीन गाणं आलंय, आमचे राजेश निकमबुवा खेडचे, त्याने काढलंय. रायगड माझा, आपले 3 जिल्ह्यांचं वर्णन त्यांनी या गजरात केलंय. रायगड माझा आगरी कोळ्यांची हा शान, वरद विनायक बल्लाळेश्वराचे स्थान, वरद विनायक बल्लाळेश्वराचे स्थान, वरद विनायक बल्लाळेश्वराचे स्थान. हरिहरेश्वर सुवर्ण गणेशाला मान, हरिहरेश्वर सुवर्ण गणेशाला मान. जंजिरा उभा पाण्यात डोलावूनी मान, जंजिरा उभा पाण्यात डोलावूनी मान, जंजिरा उभा पाण्यात डोलावूनी मान. सत्याग्रहाचे पाणी चवदार त्यांनी दिला मा आंबेडकर, सत्याग्रहाचे पाणी चवदार त्यांनी दिला मा आंबेडकर. राजा बसाला, राजा बसाला रायगडावरा, परशुरामाच्या भूमीत शोभतय परशुरामाच्या भूमीत त्यानंतर रत्नागिरी, रत्नागिरी माझी आहे नवरत्नाची खाण, कलगी तुरान मन कलाही महान, कलगी तुरान मन कलाही महान, कलाही महान. शिमगा हा भारी त्यात नाचे संकासूर, मायाळू माती जीवाला नाही पुरवूर, मायाळू माती जीवाला खेडचा पोली मंडणगड चिपळूण गुहागर संगमेश्वर, खेडचा पोली मंडणगड चिपळूण गुहागर संगमेश्वर. रत्नागिरीला या राजापुरा, परशुरामाच्या भूमीत शोभतय परशुरामाच्या भूमीत त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा आमच्या भुवांचा. सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागानी, सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागानी. कोकणाचा पाया रचला देव देवतानी, कोकणाचा पाया रचला देव देवतानी, कोकणाचा पाया रचला देव देवतानी. राखीला हा मान कशा अवतारान भजनानी, राखीला हा मान कशा अवतारान भजनानी. येवा कोकण आपलोच असा बोले मालवणी, येवा कोकण आपलोच असा बोले मालवणी, येवा कोकण आपलोच असा बोले मालवणी. विकू नका जमिनी भर नाहीतर होऊ आपण
एकदा जोरदार टाळ्या आमच्या मांजरेकर साहेबांसाठी वाजवा. त्यांना उदंड आयुष्य लाभो असं परमेश्वर वज्र मारलं आणि त्याच्यामुळे या सगळ्या सृष्टीला सूर्याला जेव्हा खायला गेले हनुमंत म्हणून म्हणतोय आशिष दिला देवानी त्यासी मनोभावाने, आशिष दिला देवानी त्यासी मनोभावाने, नामा विना संत वर्षा पंचरत्न जपिती, संत वर्षा पंचरत्न जपिती, शिष्य घडून दिली पताका हाती, शिष्य घडून दिली पताका हाती. हो, संतांचा वारसा पंचरत्नांनी जपला आणि आपले शिष्य घडवले आणि त्याच्यामार्फत आता हे हरिनाम चालते. त्यावेळची भजनं वेगळी भजनं. परशुराम बुवा कदम बुवा पेटीवर बसले की कोणाची हिंमत नाही हलवायची. ए बुवा पेटव, ए बुवा म्हणण्याची कोणाची हिंमत नव्हती, कारण त्यावेळची भजनं तशी होती. आता बुवा इज्जतच राहिलेली नाही. आणलं कोण पण म्हणता ए बुवा पेटव, बुवा इज्जतच राहिलेली नाही. पण त्यात हे सगळं घडवलंय कोणी? आम्ही बुवा लोकांनीच. कारण 50 रुपये कोणतरी देणार आणि आमका सांगणार चंद्राचा गाणं म्हण की आम्ही सुरुवात केलं. कोणतरी येणार 10 रुपये त्यांनी सांगणार काय रडू नको बाळा म्हण. आता माका सांगा, तो बाळ रडताय त्याची आऊस गेली पाणी आणू, त्याचा आणि भजनाचा काय संबंध? काहीच नाही. दुसरी गोष्ट, तू माळा अंगुराचा मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी मी भाबडा ससा. अरे बाबा, ते शेरणी शिकारी बिकारी तो विषयच वेगळा नाही, भजनात तर तू संबंध काय? पण सध्या पैशासाठी या सगळे विषय चालले आहेत. तिकडची गाणी म्हणायची. माझं तर म्हणणं आहे, ही सगळी म्हणण्यापेक्षा आपल्या पंचरत्नांची आठवण करा. त्यावेळची भजन कदमबुवांना आमचे पांचाळ बुवा काय म्हणायचे? कदम नावाचा कसा फोड करायचे? कवडीतला गदमडीतला कदम कदम, कवडीतला गदमडीतला मडक्यातला बोला, कवडीतला गदमडीतला मडक्यातला बोला. बुवा तुझं भाषण नको, तुझं भाषण नको, बुवा तुझं भाषण नको, भजन दाखव मला. बुवा तुझं भाषण नको, भजन दाखव मला. बुवा तुझं भाषण नको, भजन दाखव मला. कवडीतला गदमडीतला मडक्यातला बोला, गदमडीतला मडक्यातला बोला. बुवा तुझं भाषण नको, भजन दाखव मला. आणि हे झाल्यानंतर लगेच कदमबुवांनी त्याच कदम नावाची फोड कशी केली? कवडी लक्ष्मी दमडी भवानी मडक धरणी माता. काय त्यांची मेहनत होती. अभंगाला अभंग, गवळीला गवळण आणि गजराला गजर. आता ताकद आहे बुवांच्या. आता आमचा सगळा लिहून आणलेला असता, ढाचा तयार तोच फक्त जाऊन म्हणायचा आणि विषय सोडायचा. ही सध्याची परिस्थिती आहे. 2020 मध्ये पण तीच परिस्थिती आहे. गजारापर्यंत कशी तरी वारी घ्यायची आणि संपून टाकायचा विषय. पाकिट घेतला की घरा. कवडी लक्ष्मी दमडी भवानी मडक धरणी माता. अरे बंद कर आता, बंद कर आता तुझी सुताराची गाथा. बंद कर आता तुझी सुताराची गाथा. बंद कर आता तुझी सुताराची. अशी भजन आमचे पाटील बुवा. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियाला. त्यानंतर आमचे काशीराम बुवा. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात, या कोकणात, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात. असे आमचे पंचरत्न होऊन गेले, ज्यांनी कधी एकमेकाला न दुखवता भजने केली. आणि तोच वारसा आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून म्हणतोय बघा, कदम पंचाळ पाटील भर बघाती,
भजन गाऊन अभिमानी न होती संतोषलीन